दिग्पाल, आता तुझी 5वी फिल्म आहे, पिरियड फिल्म आहे, तू प्रो झालाच असशील, पण जेव्हा एक पिरियड फिल्म करत असतो त्यावेळी काय चॅलेंजेस असतात? प्रो वगैरे असं काही मी झालेलं नाही, कारण प्रत्येक सिनेमा तुम्हाला एक गोष्ट शिकवत असतो, मग बऱ्याच गोष्टी शिकवत असतो. आणि त्याच्यामध्ये चॅलेंजेस तू म्हणलास तीच चॅलेंजेस आहेत की तो काळ उभा करणं, कारण त्याच्यासाठी आवश्यक असणारे सेट्स उभे करणं किंवा VFX करणं, यासाठीचं बजेट आपल्याकडे नसतं. त्यामुळे मग थोडासा सिनेमा पण आम्ही गनिमी कावा पद्धतीनेच बनवतो की प्रत्यक्ष लाईव्ह लोकेशन आम्ही शोधून काढतो तशी. ओके. कारण कसं असतं, तुमच्याकडे पैसे असले की लक्झरी असते, किंवा पैसे नाही आहेत म्हटल्यावर कष्ट असतात. चॅलेंजेस ही असतात की ते तसं दिसलं पाहिजे, कारण हे सिनेमे पहिल्यांदा दिसतात मग असतात. बरोबर. ते जर तुम्हाला दिसलेलं पटलं नाही की हे जे दिसतंय ते योग्य दिसतंय, म्हणजे त्या काळात आपण जातोय कुठेतरी, त्याला रिलेट करू शकतोय, तर मग तुम्ही पुढचा सिनेमा पाहणारच नाही पहिल्या फ्रेम नंतर. ट्रू. तर त्याकरता म्हणून मग काही अशा पद्धती आम्ही अवलंबतो. जसं पावनखिंड करत असताना पांढरपाणी जिथे युद्ध झालं होतं पावनखिंडीचं, पावनखिंडीच्या सुरुवातीचा भाग आहे, त्याला पांढरपाणी म्हणतात. त्याच्यासारखी दिसणारी खिंड आम्ही राजगडाच्या पायथ्याशी शोधून काढली. एरवी तिथे पाणी असतं आणि त्या शूटिंग आम्ही ज्या काळात केलं तिथे ती नदी आटलेली होती आणि तिथे आम्ही ते शूटिंग केलं. तर चिन्मय जेव्हा शूटिंग करत होता त्या गोष्टीचं शिवाजी महाराजांच्या वेशामध्ये, तर त्याच्या मागे 6 फूट लांब कोबरा होता. म्हणजे ती जागा कंपल्सरी तीच करावी लागणार अशी खिंड असली. पण ते चिन्मयला माहिती होतं का? हो, माहिती होतं. तर त्या दगडाचा आकार सिंहासनासारखा होता. म्हणजे तो नॅचरली तिथे नदी वाहून जाऊन तो बनलेला झाला. म्हणजे तुम्ही अजूनही पावनखिंड चित्रपट काढून बघा, तुम्हाला दिसेल की त्याचा आकार सिंहासनासारखा आहे. म्हणून मला तिथेच शूट करायचं होतं. मग ते ज्या स्पॉट बॉयच्या लक्षात आलं, त्यांनी हळूच मला सांगितलं, कारण तोही जरा हुशार होता मुलगा. सांगितलं की दादा इकडं मागं मोठा साप आहे. तर मी जाऊन डोकावलो, मी आणि निखिल मला लागतो, आम्ही डोकावलो तर चक्क कोबरा होता तिथे. किंग कोबरा आपण त्याला म्हणतो, काळा कुळकुळीत. तर काय करावं, मी चिन्मयशी जाऊन बोललो, चिन्मय असं असं आहे. तर चिन्मय म्हणलं की त्याला शांत राहू दे, युनिटला शांत राहायला सांग. बरं, आपल्या सेटवरती स्नेक कॅचर्स होते. ओके. कारण त्या भागात खूप सायटिंग होत होतं सापांचं. ओके. त्यामुळे स्नेक कॅचर्स पण बोलवले. त्यांनी सांगितलं की तुम्ही जर त्याला खूप डिस्टर्ब नाही केलं नाचून तिथे आजूबाजूला व्हायब्रेशन्स क्रिएट करून, तर तो त्रास देणार नाही. आणि मग आम्ही अक्षरशः तिथून अख्खं युनिट बाहेर काढलं. कॅमेरामन, स्पॉट बॉईज आणि यांच्या सगळ्यांसकट एक 20-25 जणांमध्ये बाकी टीम बॅकअपला उभी राहिली एक 100 फूट लांब. आणि मग आम्ही ते शूटिंग केलं. अशी चॅलेंजेस येत राहतात. पण आमचा अट्टहास काय असतो की प्रत्येक कथेमध्ये जो किल्ला आहे त्या किल्ल्यावर 1 दिवस तरी शूटिंग झालं पाहिजे, किमान 3 ते 4 सीन तरी झाले पाहिजे. त्याचं कारण असं, आता हे पुढचे 100 वर्ष राहील, तेव्हा तो किल्ला कसा दिसत होता हे आपल्याला बघायला मिळेल. माझ्या लहानपणी बघितलेल्या सिंहगडापैकी बरेचसे अवशेष आज सुद्धा ढासळलेत, गेल्या 25 वर्षाची गोष्ट. बरोबर. त्याच्यामध्ये तर आता अजून 100 वर्षांनी तर आपलं दुर्दैवच असेल आपण जर ते सांभाळू नाही शकलो. मग त्यावेळी हे सिनेमे, या सिनेमांमध्ये त्या पिढ्या पाहू शकतील की सिंहगड कसा दिसायचा वगैरे वगैरे. पण जेव्हा हे करतो आपण काम, तेव्हा त्या सिंहगडाची जी आजची अवस्था आहे ती तशी दाखवून नाही चालणार. त्याकरता VFX ची मदत घेऊन तो सिंहगड त्या काळी कसा दिसत असेल, करेक्ट, असं आपण दाखवतो. तेही चॅलेंजेस तुम्हाला फेस करावी लागतात. त्याकरता रिसर्च, तज्ञांचं मार्गदर्शन, मग अशी चॅलेंजेस आणि त्याची अशी उत्तरं जी आम्ही शोधली.